नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. या सत्राअंतर्गत आपण कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, अर्थशास्त्र अशा सगळ्याच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींविषयीची माहिती करून घेत असतो. चला तर मग ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. मित्रांनो, आज प्रसिद्ध स्कॉटिश राजकीय अर्थतज्ज्ञ व तत्त्वज्ञ ॲडम स्मिथ यांचा जन्मदिन आहे. त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया. ॲडम स्मिथ हे प्रख्यात स्कॉटिश राजकीय अर्थतज्ज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म 16 जून 1723 रोजी स्कॉटलंडमधील कर्कॉल्दी या ठिकाणी झाला. त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांचे वडील वारले. त्यामुळे त्यांचं संगोपन व शिक्षण त्यांच्या आईनेच केलं. सुरुवातीच्या शिक्षणानंतर ते ग्लासगो विद्यापीठात शिकत असताना त्यांच्यावर फ्रान्सिस हॅटसन या शिक्षकांचा प्रभाव पडला. ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या हाताखाली नैतिक तत्त्वज्ञानाचा 3 वर्ष अभ्यास केला व नंतर ऑक्सफर्डमधून पदवी घेतली आणि परत कॅरकॉल्दीला ते परतले. अभ्यासाबरोबर त्यांनी आपल्या इंग्रजी साहित्यावर व्याख्याने दिली. पुढे ते एडिनबरोला गेले. तिथे त्यांची 1748 साली डेव्हिड ह्यूमशी मैत्री झाली. ग्लासगो विद्यापीठात स्मिथची तर्कशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. 1751 मध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. तर 1752 मध्ये नीतिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ॲडम स्मिथ अध्यापन करू लागले. त्यांचा द थेअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स हा ग्रंथ 1759 साली प्रसिद्ध झाला. त्यामध्ये त्यांची ग्लासगो विद्यापीठात नीतिशास्त्रावर दिलेली व्याख्याने समाविष्ट होती. काही कालावधीनंतर ॲडम स्मिथ यांनी प्राध्यापकी पेशा सोडला व ते शिक्षक म्हणून काम करू लागले. 1764 ते 66 या कालावधीत ते आपल्या शिष्यांबरोबर युरोपभर फिरले व या प्रवासात त्यांची फ्रान्समध्ये आन ट्युर्गो, ॲलेम्बर्ट, आंड्रे मॉले, हेल्वेस्टियस, फ्रान्सा क्वेझ, डेनिस दिद्रो, जाक्विस नेकर या विचारवंत अर्थशास्त्रज्ञांशी ओळख झाली. यानंतर पुन्हा ॲडम स्मिथ कॉर्किल्सला परत आले. पुढील 9 वर्ष आपल्या ग्रंथनिर्मितीत त्यांनी घालवली. त्यानंतर 1776 साली ॲडम स्मिथ यांचा ॲन इन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. या ग्रंथामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांची स्कॉटलंडमध्ये कमिशनर ऑफ कस्टम्स या पदी त्यांना नियुक्ती मिळाली. एडिनबरोमध्ये रॉयल सोसायटीची छात्रवृत्तीसुद्धा त्यांना 1784 साली मिळाली. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये काही काळ बेंजामिन फ्रँकलिनच्या सहवासात घालवला.
ॲडम स्मिथ यांच्या ग्रंथातील विवेचन हे श्रद्धा समजुतींवर आधारित होते. स्मिथ यांची तात्विक भूमिका आणि आर्थिक दृष्टिकोन ह्यावर ह्यूमचा प्रभाव होता. तर टक्करच्या व्यापार, उद्योगधंदे, कर आकारणी यांसारख्या विविध विषयांवर लिहिलेल्या निबंधातून स्मिथ यांनी अनेक कल्पनांचे ऋण घेतले. ॲडम स्मिथ फर्ग्युसन या स्मिथ पूर्वीच्या लेखकाने सांगितलेल्या कर आकारणीच्या तत्वांवरूनच स्मिथ यांना त्यांच्या कर कसोट्यांची कल्पना सुचली होती. वेल्थ ऑफ नेशन्स या स्मिथ यांच्या ग्रंथात ऐतिहासिक तपशील आणि तत्संबंधीच्या शिफारशी यांचं मिश्रण आहे. कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती ही उपभोग्य वस्तू व त्यांचे विविध प्रकार आणि पुरवठा यांवर अवलंबून असते. कोणत्याही देशाच्या अधिकाधिक विकासासाठी मुक्त व्यापार आवश्यक आहे, कारण अशा व्यापारामुळे अनेक वस्तूंची निर्मिती होते. त्यांनी वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथाद्वारे तत्कालीन आर्थिक जीवन हे शब्दरूपाने साकारले होते. विश्लेषणाच्या दृष्टीने पाहता वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ त्याच्या शीर्षकाप्रमाणेच खरोखरच देशाच्या संपत्तीच्या स्वरूपाची आणि कारणांची मीमांसा करणारा ठरला होता. संपत्तीचे उगमस्थान म्हणून श्रमाचे महत्त्व विशद करून ॲडम स्मिथ यांनी विवेचनास प्रारंभ केला आणि त्यानंतर श्रमविभागणीच्या तत्त्वाची चर्चा केली होती. श्रमविभागणीमुळे विनिमयाची आवश्यकता निर्माण होते, म्हणून त्याच्या पाठोपाठ स्मिथ यांनी विनिमयविषयक प्रश्न चर्चिले होते. श्रम हेच राष्ट्राच्या संपत्तीचे उगमस्थान आहे, असे स्मिथ यांचं मत होतं. श्रमाचा वापर देशात किती कौशल्याने व योजकतेने केला जात आहे यावर देशाच्या संपत्तीची वाढ अवलंबून असते, हा स्मिथ यांचा सिद्धांत होता. श्रमांची वर्गवारी सांगितल्यावर श्रमविभागणीचे तत्त्व त्यांनी सांगितले होते. त्यांनी श्रमविभागणी हे आर्थिक जीवनाचे मध्यवर्ती सूत्र कल्पून अर्थशास्त्रीय विवेचनात या तत्त्वाला महत्त्वाचं स्थान प्राप्त करून दिलं होतं. स्मिथ यांनी राज्याच्या अर्थकारणाचा प्रश्न चर्चिला आहे. यामध्ये कर आकारणीच्या विवेचनातून सुप्रसिद्ध कर कसोट्यांचा जन्म झाला. मग या कर कसोट्या कोणत्या? तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या कुवतीप्रमाणे कर भरून शासनाला सहाय्य केलं पाहिजे. कोणते कर भरावायचे, तसेच कर भरण्याची वेळ, पद्धत आणि कराची रक्कम या गोष्टी कर भरणाऱ्यास निश्चितपणे माहीत असल्या पाहिजेत. प्रत्येक कराची वसुली ही करदात्यांना वसूल करताना कर रूपाने बाहेर आलेली रक्कम व शासकीय तिजोरीत उत्पन्न रूपाने होणारी रक्कम यामधील अंतर कमीत कमी असले पाहिजे. या कर कसोट्यांचे महत्त्व ॲडम स्मिथ यांच्या काळात व आजवरही अबाधित राहिले आहे. या प्रसिद्ध स्कॉटिश राजकीय अर्थतज्ज्ञाचा मृत्यू 17 जुलै 1790 साली झाला. एडिनबरो शहरातील हाय स्ट्रीटवर ॲडम स्मिथ यांचा 3 मीटर उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा 4 जुलै 2008 रोजी उभा करण्यात आला. त्यांच्या स्मरणार्थ इंग्लंडमधील क्लिडेस्टल बँक इन स्कॉटलंडने 50 पाऊंडांच्या नोटेवर 1981 साली, तर बँक ऑफ इंग्लंडने 20 पाऊंडांच्या नोटेवर त्यांचं छायाचित्र 2007 साली छापलं होतं. त्यामुळे इंग्लिश बँकांच्या नोटांवर छायाचित्र असणारा स्मिथ हा पहिला स्कॉटिश नागरिक ठरला आहे. ॲडम स्मिथ यांचा मरणोत्तर ॲसेज ऑन फिलॉसॉफिकल सब्जेक्ट्स हा ग्रंथ 1795 साली प्रसिद्ध झाला. याचबरोबर 1970 लंडन येथे ॲडम स्मिथ इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली असून यामध्ये अर्थशास्त्राविषयी चर्चासत्रे व व्याख्याने आयोजित केली जातात. तर मित्रांनो, आजच्या सत्रात आपण ॲडम स्मिथ यांच्याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीचा जीवनप्रवास ऐकण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि हो, ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.